जे बिहार पोलिसांनी इन्क्वायरी केली होती त्याच्याबद्दल खासदार जे राहुल शेवाळे होते यांनी लोकसभेत मुद्दा मांडला होता की 44 वेळा यांचे कन्व्हर्सेशन झाले आहे एक दुसऱ्यांच्या सोबत, फोन कॉल झाले. मर्डर टाईमच्या वेळेस जे 2 मर्डर झाले, दिशा सालियांचा पहिले झाला आणि 6 दिवसात 5 दिवसात जे काही आहे तो सुशांत सिंग राजपूत यांचा झाला. तर तेव्हा 44 कॉल यांचे होते. आणि ज्या दिवशी दिशाचा मर्डर होणार आहे त्याच दिवशी रिया चक्रवर्ती अनऑफ सडन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जी काही होती ते सुशांत सिंग सोबत त्यांना सोडून पळून जाते, त्याचा फोन ब्लॉक करते. रात्री हा मर्डर होतो आणि 5 दिवसात दुसरा मर्डर होतो. तर याबाबतचे महत्त्वपूर्ण पुरावे दिशा सालियांच्या फ्लॅटवर त्या दिवशी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली होते हे प्रूव्ह करणारे डिजिटल प्रूफ्स, मोबाईल टॉवर लोकेशन आणि एक्स्ट्रा जे आत्ता नाही सांगत आहे मी, हे सगळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या फाईलमध्ये आहे, समीर वानखेडे साहेब यांच्याकडे आहेत. तर त्यांना आम्ही रिस्पॉन्डंट बनवलं आहे. त्यांनी उच्च न्यायालयात ते शपथपत्रावर द्यावे असं त्यांना आदेश देण्याची आमची विनंती करण्यात आली आहे. याबाबत तुम्ही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे जावे सर्व पत्रकारांनी, त्यांना विचारावं. खूप इम्पॉर्टंट मुद्दा की या प्रकरणात काय काय तुमच्याकडे पुरावे आले होते आणि त्यात कोणाला अटक करण्यात आली आणि कोणाला अटक करू नये याच्याकरिता काय सेटलमेंट झाली हे तुम्ही सांगावं, नाही तर हायकोर्ट ते काढून घेईल त्यांच्याकडून. हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर पिटिशनर किंवा तर आपण बघू, दिशा सालियान यांच्या वडिलांचे हे वकील होते आणि त्यांनी पत्रकार परिषदेत घेत माहिती दिलेली आहे. नव्यानं सखोल चौकशी करा यासाठी आपण याचिका दाखल केल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. निलेश ओझा असं या वकिलांचं नाव आहे आणि त्यांनी पत्रकार परिषदेत घेत ही माहिती दिली आहे.